कोल्हापुरातील एक तरुणी आष्टा इथल्या पवन जगदाळे या तरुणाच्या संपर्कात होती। सोशल मीडियावरील ओळखीनंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला। त्याचा फायदा घेत जगदाळे यानं 27 जानेवारी ते 17 जून दरम्यान या तरुणीवर अत्याचार केले। त्याबद्दल संबंधित पीडित तरुणीनं राजारामपुरी पोलिसात तक्रार दिली आहे। त्यानंतर आष्ट्यातील पवन जगदाळेला अटक झाली आहे। कोल्हापुरातील एका तरुणीनं लग्नासाठी सोशल मीडियावर बायोडाटा टाकला होता। त्यानंतर आष्टा इथल्या पवन जगदाळे या तरुणाशी तिची ओळख झाली। त्यानंतर दोघांची प्रत्यक्षात भेट झाली। गोवा इथं नोकरीला असल्यानं पवननं त्या तरुणीला तिथं बोलवून घेतलं। लग्नाचं आमिष दाखवून त्यानं गोव्यात आणि कोल्हापुरात तिच्यावर अत्याचार केले। 19 मे 2026 पासून पवननं अचानक संपर्क तोडला। त्यामुळे पीडित तरुणीनं पवन जगदाळेच्या नातेवाईकांशी संपर्क साधला, पण तो लग्न करणार नसल्याची माहिती मिळाली। त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर 1 जुलैला संबंधित पीडित तरुणीनं राजारामपुरी पोलिसात तक्रार दिली। त्यानुसार पवन जगदाळेला अटक करण्यात आली आहे।